नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। मातंग समाजावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करावी। भारतीय दलित महासंघ प्रदेश अध्यक्ष सुनीलराव उमाप। दिनांक 10 जून 2024 सोमवार रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात भारतीय दलित महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गेल्या महिन्याभरात मातंग समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत। या सर्व हल्ल्यांची माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी येत्या 5 दिवसात त्वरित गुन्ह्यातील आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाज व भारतीय दलित महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष सुनीलराव उमाप यांनी दिला आहे। महिन्याभरात मातंग समाजावर झालेले हल्ले। प्रवरा येथील रहिवाशी हिना उबाळे यांच्यावर हल्ला करण्यात आला। संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येऊन त्यांना जिल्हा तडीपार करण्यात यावे। राहुरी येथील गोटुंबे आखाडा यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कलम 307 चा गुन्हा दाखल करण्यात यावा। श्रीगोंदा कारखाना येथील ससाने कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर खोटे कलम 326 प्रमाणे लावण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे। गोरेगाव तालुका पारनेर हर्षद प्रितेश पाणमद यांच्यावर झालेले हल्ला। पोलीस अधीक्षक साहेब या प्रकरणी जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी सकल मातंग समाजाने केली आहे। यावेळी महिला दक्षिण जिल्हा अध्यक्षा सौ कमलताई जगधणे, महिला जिल्हा अध्यक्ष हिना उबाळे, जिल्हा अध्यक्ष श्री विजय शेलार, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते, जिल्हा कार्याध्यक्ष पंडित गुडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दीपक भांड, पाथर्डी तालुका अध्यक्ष विठ्ठल सिरसाट व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काही मागण्यांसाठी मातंग समाजाच्या झालेल्या अत्याचार अन्यायाचा न्याय मिळवण्यासाठी आज भारतीय दलित महासंघाच्या वतीने आमरण उपोषण करण्याचं सुरू केलं होतं। परंतु जे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय ओला साहेब यांनी आमच्या भारतीय दलित महासंघाच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या निश्चितपणाने संबंधित तालुका पोलीस स्टेशनला मी फोन करून त्या आरोपींना अटक करावी असं आश्वासन आता एवढ्यात पोलीस अधीक्षक साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेलं आहे। खऱ्या अर्थाने गेल्या वर्षभरात मातंग समाजावर जे या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले पाहता तर खरोखर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। तुम्हाला सांगतो की त्या राहता तालुक्यामध्ये तिथं आमची हिना उबाळे म्हणून एक महिला राहते। तिथल्या गुंड आणि राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या महिलेवर अत्याचार अन्याय केला, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्या संबंधित आरोपीवर भयानक अशा स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत आणि म्हणून आम्ही एसपी साहेबाला सांगितलंय की त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई आणि तडीपाराची कारवाई झाली पाहिजे। ही ठाम भूमिका आम्ही आज या ठिकाणी घेतलेली आहे। दुसरा विषय असा आहे, राहुरी तालुक्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे ती आमची जगधने आडागळे म्हणून आमची ताई त्या ठिकाणी राहते। गेल्या अनेक 20-25 दिवसापूर्वी तिच्यावर तो हल्ला नराधामाने केला, असंच कृत्य त्या ठिकाणी झालं आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा तडीपाराची कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशी आम्ही ठाम भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मांडलेली आहे। तिसरा विषय असा आहे की पहा आता हा किती विषय हसण्यासारखा म्हणावा का पोलिसांचा धाक आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। गोरगरिबांचं जगणं या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून श्रीगोंदा तालुक्यामध्ये जो ससाने कुटुंबावर हल्ला झाला, आम्ही मागच्या वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं, आंदोलन केलं। त्यावेळेस जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं की मी तिथल्या डीवायएसपी साहेबांशी बोललेलो आहे आणि म्हणून तिथे जा आणि पुन्हाचा जबाब द्या आणि जबाब देऊन मी निश्चितपणाने त्या ठिकाणी कारवाई करतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यावेळेस मिळालं। परंतु ज्यावेळेस पीडित कुटुंब ज्यावेळेस तिथं फिर्याद देण्यासाठी गेलं आणि जबाब देण्यासाठी गेलं तर त्यावेळेस त्यांचे जबाब न घेता त्यांच्यावर उलट 326 चा खोटा गुन्हा दाखल केला आणि पोलीस आज ते आरोपी आणि एक आरोपी असल्यासारखंच त्यांना वागणूक देत आहेत। त्यांच्या रात्री बेरात्री पोलीस घरामध्ये जात आहेत, त्यांना अटक करावी अशी धमकी त्या ठिकाणी दिल्या जात आहे। म्हणून ते कुटुंब भयभीत झालेलं आहे। म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्या कुटुंबावर जो 326 चा गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा विस्तीर्णपणाने तो रद्द झाला पाहिजे ही आमची भूमिका ठाम आहे। आणि जर त्यांच्यावर 326 चा जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा जर पोलिसांनी मागे जर घेतला नाही तर तिथल्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं म्हणून आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार, या गृहमंत्र्याला भेटणार, परंतु सोडणार नाही। आम्ही या गुन्ह्याला पाठिंबा निश्चित आमचा नसणार आहे।
परंतु आम्ही कायदा मानणारे कार्यकर्ते आहोत. परंतु याचा अर्थ असा नाही की कुणावर पण खोटे गुन्हे दाखल करायचे आणि खऱ्या आरोपीला सोडून द्यायचे अशी भूमिका पोलिसांची जर असेल तर भविष्यात भारतीय दलित महासंघ ती गोष्ट खपवून घेतल्या जाणार नाही. म्हणून आज भारतीय दलित महासंघाचे आमचे जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष म्हणून विजयराव शेलार या ठिकाणी आलेले आहेत. जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून साहेबराव काते आलेले आहेत. पंडितराव खुडे हे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या महिला भगिनी म्हणून ज्यांनी भारतीय दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारलेला आहे त्या जगदेनेताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. या सर आणि पाथर्डीचे तालुका अध्यक्ष माननीय शिरसाट साहेब सुद्धा यांचं विठ्ठलराव शिरसाट हे सुद्धा या ठिकाणी आज शिष्टमंडळात सहभागी झालेले आहेत. म्हणून मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या घटनेच्या विरोधात या अत्याचार आणण्याच्या विरोधात हा लढा भारतीय दलित महासंघ पूर्ण ताकदीनिशी या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. राहुरी कुटुंब आखाडे इथं राहत असलेल्या महिला भीमाबाई आडगळे यांच्यावर 18 तारखेला रात्री 2 वाजता 4 गुंडांनी कोयत्यांनी वार करून हल्ला केला. हल्ला केल्यानंतर ह्या रात्री 2 वाजता भीमाबाई आडगळे पोलीस स्टेशनला राहुरी पोलीस स्टेशनला गेल्या असता पोलिसांनी सांगितलं तुम्हाला मोठी जखम आहे आणि तुम्ही सिव्हिलला ऍडमिट व्हा आधी नंतर गुन्हा दाखल करून घेऊ. तिथल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांना त्या राहुरी सिव्हिल हॉस्पिटलने सांगितलं तुम्हाला मोठ्या इजा झालेल्या आहेत तुम्हाला याच्यासाठी नगरला जायला लागल. मग तिथून रात्री 2 रात्री ते गाडी 108 ला फोन करून नगर सिव्हिल हॉस्पिटलला येऊन त्यांनी ऍडमिट झाले. तर तिथं त्यांच्या डोक्याला 7 ते 8 टाके पडलेले आहेत कोयत्याचे. 8 दिवस त्यांनी सिव्हिलला ऍडमिट होत्या आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्या आरोपींना अटक नाही केली काय नाही केलं. गुन्हे पण कमी केले. गुन्हे वाढीव करायचे तर वाढीव केलेले नाहीत. गुन्हे 354 आणि एकदम छोटे नॉर्मल गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टात नेऊन सोडून दिलेलं आहे. आणि त्याच्याच बद्दल आमचं म्हणणं एवढंच आहे की भीमाबाई आडगळे यांच्यावर आता पण रक्त निघतंय त्या टाक्यातून. त्या आरोपींना 326 आणि 307 गुन्हे त्यांच्यावर दाखल करावा. SP साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेले. SP साहेब म्हणले मी सांगतो आणि हे घाबरून जवळजवळ 18 तारखेपासून नगर शहराचं इथं राहतात त्या आरोपीला घाबरून. या आरोपींचं इतके दहशतगिरी दादागिरी वाढलेले तर लोक भीतेत तिथं जायला राहायला आणि हे पण भीतेत राहायला तिथं. त्याच्यासाठी माझं एकच मागणी आहे की ह्या जे आरोपी आहेत अक्षय गणेश दाभाडे सतीश गणेश दाभाडे व त्याचे 2 इतर साथीदार या चौघांना पोलिसांनी त्यांचा जाब दाखवा. आणि ते असं म्हणतात आम्ही पोलिसांना घाबरत नाहीत पोलिसांना हप्ते देतो पोलीस आमचं काहीच करू शकत नाही असे भरपूर त्यांच्यावर जुने गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे तलवारी सापडल्यात त्यांच्याकडे कोयते सापडले तरी पण पोलीस त्यांना सोडून देतात. याचं कारण काय आम्हाला काय लक्षात येत नाही आणि यांच्या मागे कोणी नसल्यामुळे बिचारा काही करू शकत नाहीत. याची दखल पोलीस निरीक्षक साहेबांनी घ्यावे व सगळ्या आपल्या मातंग समाजाच्या वतीने माझं एवढंच सांगणं आहे. 2 शब्द बोलतो. या ठिकाणी SP ऑफिसवर आमच्या सर्व मातंग समाजावर जो काय अन्याय झालेला आहे गेले 26 तारखेला 2024 मध्ये जे काही नराधार ज्या रहिवासी आहेत त्या ठिकाणी ते रहिवासी जे नराधार गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार असल्यामुळं आमचा जो मातंग समाज त्या ठिकाणी लोणी प्रवारामध्ये त्या ठिकाणी रहिवासी म्हणून राहत आहेत. त्या ठिकाणी त्या गुंड प्रकृतीचे लोक बऱ्याच वर्षापासून आमच्या मातंग समाजावर अन्याय करतात मारहाण करतात छेडछाड करतात धमक्या देतात घरामध्ये घुसून इज्जत लुटायचा सुद्धा प्रयत्न करतात. आम्ही बार त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्या लोकांना आम्ही विनंती केलेली की बाबा हो असं काही प्रकार घडू नका देऊ आमच्या माता बहिणीला मारहाण करू नका आमच्या लोकांना मारहाण लहान थोरांना मारहाण शिवीगाळ करू नका. परंतु ते गुन्हेगार लोक आहेत ते गुंड प्रकृतीचे लोक आहेत त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे. त्या आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राचे भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलरावजी उमाप साहेब त्याचबरोबर आमचे सहकारी जुने मित्र गणेशराव काते आमच्या श्रीरामपूरहून आलेले भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष दीपकरावजी भान शहर अध्यक्ष सदाभाऊ काकडे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर साहेबराव काते त्याचबरोबर
या नगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून मातंग समाजावर जो अन्याय अत्याचार जो चाललेला आहे, पण त्याच्यामध्ये राहता तालुका असन, श्रीरामपूर तालुका असन, राहुरी तालुका असन किंवा अहमदनगर जिल्हा असन, ज्या गुंडगिरीच्या लोकांनी मातंग समाजावर अन्याय अत्याचार चालवलेला आहे, त्याचबरोबर मारहाण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आपण एसपी साहेबांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1 महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वी या नगरामध्ये मीटिंग झाली तेव्हा मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय चाललेला आहे आणि मग त्याच्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आपण एसपी साहेबाला भेटून त्याचं निवेदन दिलेलं आहे. आज आपल्याला या ठिकाणी उपोषणाला बसायचं होतं, पण जिल्ह्याच्या वतीने आपण एसपी साहेबाला भेटलोय. एसपी साहेबाला आपण आपलं निवेदन दिलेलं आहे. आपल्या ज्या समाजाच्या ज्या काही भूमिका आहेत आपण त्यांना समजून सांगितलेल्या आहेत. त्यांनी देखील आपलं निवेदन घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या आरोपीवर कठोर आम्ही कारवाई करू, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. जर साहेब तुम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये हे जर आरोपी अटक नाही केले, यांच्यावर जर गुन्हा जर दाखल नाही झाला तर या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि शासनाच्या ज्या गाड्या आहेत त्या थांबण्याची आम्ही राहणार आहोत. एवढे ज्या ठिकाणी मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय लौच. कमल बाळासाहेब जगधने. आपल्या मातंग समाजावर खूप अन्याय होतोय ना, तर ते कारवाया चांगल्या केल्या पाहिजेत की परत कुणाचं हे नाही झालं पाहिजे अन्याय करायला. भारतीय दलित महासंघाच्या वतीने मातंग समाजाच्या महिला आणि पुरुष सगळे इथं उपस्थित झालेलो आहे. आमची अशीच मागणी आहे की मातंग समाजावर जो अन्याय अत्याचार होतो तो थांबला पाहिजे. किती येतंय, कुणी मारून जातंय, हाणून जातंय, त्यांच्यावर कारवाई न करताच त्या दुसऱ्यांवरच कारवाई करतात आणि दुसऱ्यांनाच अटक करण्यात येतो. मातंग समाजाच्या मध्येच कुजबुजून चाललंय. त्यांच्या भीतीने कुणी येईना बी जायना बी. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, महिलांना बी सपोर्ट भेटला पाहिजे. मातंग समाजावर जो अन्याय अत्याचार होतो तो थांबला पाहिजे.